मी प्रमोद बेटेकर. आज आपण गणेश पाटलांच्या गावामध्ये येळवट तालुका औसा जिल्हा लातूर या ठिकाणी आलेलो आहोत. तर आज 76वा दिवस आहे या प्लॉटला आणि त्या अनुषंगानं माल लाल झाला असेल असा एक अंदाज आहे. तरी परंतु मी प्रत्यक्षात पाहून फळ कट करून थोडंसं फळमाशीने डॅमेज झालेले वगैरे फळं असतात तसे शेतकऱ्यांनी 76व्या दिवशीपासून फळं कट करायचे असतात आणि 80व्या दिवसापर्यंत कट करायचे असतात, जेणेकरून आपल्याला अंदाज येऊन जातो की आपल्या प्लॉटला बी काळं पडण्यासाठी किंवा लाल माल झाला आहे, विक्रीयोग्य झाला आहे किंवा नाही, ह्याची प्रॅक्टिस होण्यासाठी हे 4 दिवस माल कट करायला लागतात. तर आपण याला कट करून आता पाहूयात त्याची काय परिस्थिती आहे. तर तुम्ही पाहू शकता इथं कुठंतरी लाल गुलाबी रंगाचा स्पॉट दिसत आहे. म्हणजे या प्लॉटला अजून दिवस बाकी आहेत असा याचा सरळ सरळ अर्थ होतो. बीसुद्धा मॅच्युअर नाही, बीसुद्धा अजून भरत आहे, फुगत आहे आणि 90% पांढरेपणा अजून प्लॉटमध्ये आहे. त्यामुळे याचा असा अंदाज होतो की अजून कमीत कमी 8 ते 10 दिवस लागतील. तरी परंतु तुमच्या प्रॅक्टिससाठी ह्याला रोटेशन वाईज अशी खराब झालेली जी फळं आहेत दररोज एक कट करून म्हणजे आपल्याला समजेल की ह्याच्यामध्ये कलर किती भरायला आणि बी पण काळे पडायला का नाही. हा जो पोर्शन आहे 100% लाल रंगाचा झाला पाहिजे आणि या ज्या बिया आहेत त्याला काळा रंग आला पाहिजे, त्यावेळेस तो विक्रीयोग्य झाला असं आपण समजायचं. तर आपण ह्याला अजून एक फुगवणीचा डोस करणार आहोत. तो आहे बेलोमेस्त्री पोषक लेवल 4 आणि BOC. ह्याच्यानंतर आपण याला हायके देणार आहोत. धन्यवाद.